इचलकरंजी शहरातील श्री शिवतीर्थ बस स्थानक परिसरात शुक्रवारी भरधाव वेगाने आलेल्या एक्सयूव्ही वाहनावरील चालकाचा अचानक नियंत्रण सुटल्याने थेट बस स्थानकात घुसल्याने भीषण अपघात घडला। या दुर्घटनेत बसची वाट पाहत उभ्या असलेल्या नंदा कोळी वय वर्ष 65 राहणार कुंभोज तालुका हातकणंगले यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य 7 जण जखमी झाले। अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झालेल्या वाहन चालकाला पोलिसांनी उशिरा वाहन मालकासह ताब्यात घेतले। प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार एक्सयूव्ही क्रमांक MH43 AN 2221 हे वाहन भरधाव वेगात येत असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन थेट बस स्थानक परिसरात घुसले। यावेळी बसची प्रतीक्षा करत असलेल्या प्रवाशांना वाहनाने जोरदार धडक दिली। धडकेनंतरही वाहनाचा वेग कायम राहिल्याने ते पुढे जाऊन मिरज आगाराच्या बस क्रमांक MH20 GC 3488 वर आदळले। या धडकेत एक्सयूव्हीचे पुढील भाग बसच्या पुढील चाकाजवळ जाऊन धडकला। घटनेवेळी बस स्थानकात मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ होती। अचानक घडलेल्या या अपघातामुळे परिसरात भीती, गोंधळ आणि धावपळीचे वातावरण निर्माण झाले। स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेत जखमींना बाहेर काढले। जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र नंदा कोळी यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। अपघातानंतर चालक फरार झाला होता, मात्र पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत वाहन चालक आणि वाहन मालकाचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले। अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान या घटनेनंतर बस स्थानक परिसरात काही नशेत असलेल्या व्यक्तींनी गोंधळ घालत हुल्लडबाजी केल्याची माहिती समोर आली। त्यांनी घटनास्थळी कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांशी वाद घालण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत कायदा व सुव्यवस्था कायम ठेवली। या दुर्दैवी घटनेमुळे बस स्थानक परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून बेदरकार वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। तसेच गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीचे अधिक प्रभावी नियोजन करण्याची गरजही या दुर्घटनेनिमित्त अधोरेखित झाली आहे।